नाशिकच्या येवल्यात भाजपच्या वतीनं कॅम्प आयोजित करण्यात आला। या कॅम्पमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय मार्फत विणकर बांधवांना विणकर पहचान कार्डचं वितरण करण्यात आलं आणि या कार्डचा फायदा विणकर बांधवांना विविध योजनांसाठी होणार आहे। येवल्यात येत्या 23 मार्चला भारतातलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन होणार आहे। साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं। लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती शिक्षण विभागासह संयुक्त विद्यमान आयोजकांची बैठक झाली आणि यावेळी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं। नाशिकच्या चांदवडमध्ये एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर आणि इलेक्ट्रिकवर चालणारी हायब्रिड कार बनवली आहे। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार चालवून देखील पाहिली। तसंच विद्यार्थ्यांच्या आविष्कारामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। नाशिकच्या पानेवाडीत एका कंपनीमध्ये इंधनाची टाकी आणि इंधन वाहिनीला कृत्रिम आग लावण्यात आली। कंपनीमध्ये आग लागल्यास ती आग कशी नियंत्रणात आणावी यासाठी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। यावेळी पाणी आणि फोमचा वापर करून 20 मिनिटांमध्ये ही आग विझवण्यात आली। मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 118 कोटींवर गेली आहे। ट्रायच्या अहवालानुसार मोबाईल आणि लँडलाईन दोन्हींमध्ये सर्वाधिक ग्राहक हे जिओचे आहेत। शहरात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढते आहे। घराबाहेर कोणत्याही प्रकारचा झेंडा लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे। अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय राजकीय पक्षांचे अथवा अन्य कोणतेही खासगी झेंडा, जाहिरात फलक घराच्या बाहेर सोसायटीमध्ये लावता येणार नाहीये। महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये ही भूमिका मांडली आहे। आंब्याच्या हंगामाच्या सुरुवातीच्या काळात नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा बाजारात येत नाही, त्यामुळे आंब्याला पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येतोय। या घातक रसायनांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं रेल्वेवर फुगे मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे। प्रवाशांवर फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या मारल्यास 2,500 रुपये दंड आणि 3 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते, असा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिलाय। होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलंय। अनधिकृत वृक्षतोड झाल्याचं आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करता येणार आहे। तसंच संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाने दिला आहे। मुंबईच्या माहीम स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामाला वेग आलाय। माहीम स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 ला जोडणाऱ्या जुन्या पादचारी पुलाच्या जागी नवा पूल उभारण्यात येतोय। या पुलाचं काम डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप पुलाचं काम सुरू आहे। सांगलीत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाचं थडगं हटवावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाही काढण्यात आला। संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। शिवना नदीत पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर घोषणाबाजी करत ठिय्या मांडला। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी का सोडलं जात नाही असा सवाल या आंदोलकांनी केलाय। पाणी सोडल्यामुळे कन्नड, वैजापूर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। पेण तालुक्यातील हेटवणे धरणाच्या परिसरात नागरिकांनी आंदोलन केलं। हेटवणे धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता न दिल्यानं धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आक्रमक झाल्यात। त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। मुंबईच्या साकीनाका परिसरात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय। चांदिवली विभागातील महत्त्वाचा असलेला सफेद पूलच नाला कचऱ्यानं भरलाय, मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। 2 दिवसात सफाईची कामं झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथल्या शासकीय धान्य गोदामातील हमाल कर्मचारी संपावर गेलेत। गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालं नसल्यानं कर्मचारी संपावर आहेत। वेतन खात्यात जमा होत नाही तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला। नागपुरातील व्हेरायटी चौक इथं विदर्भवादींच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भाला भरीव निधी न दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, तर वीज ग्राहकांची संमती नसतानाही स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत असल्याचा आरोपही करण्यात आला। सांगलीच्या आमणापुरात कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची प्रदूषण महामंडळाने दखल घेतली आहे। नदीत सोडलेल्या मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता, त्यामुळे नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले।
सांगलीतील मिरजमध्ये गांजा विकणाऱ्या एका तरुणाला अटक झाली आहे। या तरुणाकडून 75,000 रुपयांचा 3 किलोचा गांजा जप्त झालाय। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी हा तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। चंद्रपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचवर सट्टा लावणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। आरोपींकडून 5 मोबाईल आणि 27,000ची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। लातूरमध्ये दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे। या 5 आरोपींनी अंबेजोगाई रोडवर एका 35 वर्षीय व्यक्तीला मारहाण केलेली होती। पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपीला पकडून त्याची शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढली। नाशिक गुंडाविरोधी पथकानं मोठी कामगिरी केली आहे। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी सागर मस्केला पोलिसांनी अटक केली आहे। अहिल्यानगरमध्ये गुंडविरोधी पथकानं त्याला बेड्या ठोकल्या आहेत। पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली आहे। आहुजाच्या वकिलानं न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं कोठडी सुनावलेली आहे। डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक केल्याप्रकरणी एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर इतर 4 आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले। दगडफेक का केली याची पोलीस चौकशी करत आहेत। नेवासा तालुक्यातील खरवंडी इथल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले। या घरफोडीच्या घटनेमध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। मुंबई महानगरपालिकेने निकामी वाहनांविरोधात मोहीम सुरू केली आहे। माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांकडेला असलेले वाहनं तसंच बेवारस आणि निकामी वाहनधारकांना नोटीस देण्यात आली आहे। यामध्ये 54 बेवारस वाहनं उचलण्यात आली आहेत। नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरील आणि NRI पोलीस ठाण्याच्या शेजारील परिसरात 200 पेक्षा अधिक झाडं तोडली आहेत। त्याविरोधात पर्यावरण प्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतलाय। संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पालिकेने झाडं तोडण्यासाठी आणि तेथील जागेचं सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले 3 JCB जप्त केले। कल्याणमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळलाय। पार्किंगच्या स्लॅबचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 4 ते 5 मजूर जखमी झालेत। कल्याणच्या खडकपाडा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। अकोल्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेचा अपघाती मृत्यू झालाय। भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्यानं ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि या ट्रॉलीखाली दबून महिलेचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर रंगभरी एकादशी निमित्तानं मसान होळी साजरी करण्यात आली। उत्तर प्रदेशातील होळी उत्सवात मसान होळीला विशेष महत्त्व आहे। पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील संवर्धनाचं काम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली। तसंच गाभाऱ्यातील कोटिंग कामासाठी दर्शन वेळेत बदल होण्याची शक्यता आहे। बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायण गडाच्या 10व्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे। श्री महंत संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाली आहे। यावेळी विश्वस्त भाविक आणि संत महंत उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांचा आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवर थेट वॉच असणार आहे। यासाठी सुसज्ज CM डॅशबोर्ड तयार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय। त्यामुळे सर्व योजनांची कामगिरी थेट मुख्यमंत्र्यांना पाहता येणार आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे। मात्र याला राज्य सरकारचा विरोध असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सभागृहात दिली आहे। सध्या धरणाची उंची वाढवण्याला कोर्टानं बंदी घातल्याचंही ते म्हणाले। पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिलाय। राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिलेत। गेल्या 8 वर्षांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती। तसंच 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं निर्माण करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। ठाण्यातील कचरा प्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आक्रमक झालेत। 3 दिवसात तोडगा काढा अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकू असा इशारा परांजपेने दिलाय। कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे ठाणेकर हैराण झालेत आणि या प्रश्नावरून भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे।